नमस्कार मित्रांनो. द अवेकनिंग ट्रेलच्या आजच्या विशेष भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अतिशय प्राचीन आणि अद्भुत विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे नक्षत्र. वेद काळापासून नक्षत्राचा मानवी जीवनावर आणि शेतीवर मोठा प्रभाव पडत आलेला आहे. आपल्या आयुष्यातील घटनांपासून ते पिकांच्या वेळापत्रकांपर्यंत नक्षत्र आपल्याला सूक्ष्मपणे मार्गदर्शन करत असतात. हे केवळ ज्योतिषाचं ज्ञान नाही, तर निसर्गाच्या चक्रांशी जोडलेलं शास्त्र आहे. आजचे आपले पाहुणे आहेत श्री विनायक श्रीकृष्ण महाजन, ज्यांनी आपला स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून समाजसेवेला महत्त्व दिलं. महाजन काकांनी त्यांच्या तरुणपणीचा आपल्या शहरातील वेल पेड जॉब सोडून एका छोट्याशा गावाकडे काहीतरी समाजासाठी करावं ह्या उद्देशाने वळण घेतलं. शेतकऱ्यांच्या समस्या, विषमुक्त शेती, शेतकऱ्याला त्याच्या मालाचा उत्तम भाव मिळवून देणं, अशा काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सोबत त्यांनी आपला खगोलशास्त्रात असलेला इंटरेस्ट सुद्धा जपला. या भागात आपण जाणून घेणार आहोत की नक्षत्र आपल्याला कशी मदत करतात, कोणत्या नक्षत्रात काय केलं पाहिजे आणि बरंच काही. चला तर मग काकांसोबत या खगोलीय प्रवासाची सुरुवात करूया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं द अवेकनिंग ट्रेल मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रश्नाकडे वळायच्या आधी मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल, हे आपले काका महाजन काका हे रिलेंटलेस आहेत. म्हणजे ह्यांनी थांबायचं नाही हे ठरवलंय आहे. म्हणजे आत्ताच मला रिसेंटली कळलं की काकांनी नक्षत्रांवर भरपूर अभ्यास केलाय आणि त्याचबरोबर नक्षत्रांचा अभ्यास करून तो आपल्या दैनंदिन जीवनात कसा त्याचा फायदा करून घेता येईल, प्लस शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल, यावरती त्यांनी आता रिसेंटली अभ्यास केला. आणि आय थिंक तुम्ही वैदिक दिनदर्शिका ही पण लॉन्च केली आहे, जी म्हणजे लाईक अ कॅलेंडर, जसं आपल्याकडे काल निर्णय असतो किंवा इतर कॅलेंडर असतात, तसंच हे कॅलेंडर आहे जे तुम्हाला मंथ्स, म्हणजे काका आपल्याला नीट चांगलं सांगू शकतील, नक्षत्रांचं पण नॉलेज देतात आणि त्या अनुषंगाने आपण आपलं आयुष्य कसं जगावं हे आपल्याला त्यांच्या दिनदर्शिकेतून समजून येतं. तर आय थिंक जास्त वेळ न घालवता आपण काका तुमच्याकडून सुरू करू. तुम्ही प्रेक्षकांना तुमच्याबद्दल तुमच्या शब्दात सांगा. बापरे. ठीक आहे. मी प्रोफेशन इंजिनियर आहे. माझा वर्कशॉप मुंबईला होता, पण गावची आवड म्हणून 93 साली गावात आलो आणि इथे सोशल वर्कची पण आवड आहे. त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांच्यात काम करायला सुरुवात केली. म्हणजे माझा बिझनेस आहे, त्याच्याशिवाय एक सोशल हे म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून शेतकऱ्यांच्यात काम करायला सुरुवात केली. जो सगळ्यात डिप्राइव्ड क्लास आहे, तर त्यांच्याबरोबर आपण काहीतरी सोशल वर्क करूया. आणि मग शेतीचे प्रश्न, आपले प्रश्न, असं सगळे ही सुरुवात झाली 93 पासून. आणि त्याच्यानंतर एस्पेशली जे आता आपण भोगतोय, की आपण जे अन्न खातो ते विषयुक्त आहे, विषमुक्त अन्न नाही. तर विषमुक्त अन्न जर पिकवलं गेलं तरच आपल्या तब्येती चांगल्या राहतील. म्हणून त्या दृष्टीने मग आपल्याकडे पूर्वजांकडे असलेलं ज्ञान शेतीविषयी, कारण असं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं हा सगळा अभ्यास करताना शेतीचा. त्याचं नाव होतं एका शेतीचं वारसापत्र म्हणून. हे अल्बर्ट हावर्ड म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. आणि ते ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक शेती शिकवायला म्हणून त्यांना इथे डेप्युट केलं होतं. ओके ओके. ते ज्या वेळेला पुसाला आली दिल्लीच्या जवळ आणि त्यांना काही जागा दिलेली होती, तर त्याच्या बाजूला जे शेतकरी शेत करत होते तिथे ते गेले सायंटिस्ट असल्यामुळे. बरोबर. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भारतातले शेतकरी जे उत्पादन काढतायत ऑलरेडी, ते तेवढं उत्पादन कसं काढता येईल हे शिकवण्यासाठी म्हणून ते आले होते. म्हणजे जे वुड बी होतं ते ऑलरेडी प्रत्यक्षात त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी इथल्या शेतीचा अभ्यास सुरू केला. आणि मग इथली जी कृषी परंपरा आहे ती जर एवढी चांगली आहे तर त्याचा त्यांनी अभ्यास केला वगैरे, असा सगळा तो विषय आहे. आणि त्याच्यातनं मग जे वाचन आणि हे सुरू झालं. मग आपली कृषी पद्धती काय आहे, जुनी कृषी पद्धती, ती कशावर आधारित आहे. मग चर्चा करताना असं लक्षात आलं की रोहिणी निघाल्याशिवाय आम्ही पेरा करत नाही.
मग रोहिणी म्हणजे काय, हो हो मग रोहिणी हे नक्षत्र आहे, मग नक्षत्र म्हणजे काय, असा तो अभ्यासाचा विषय सुरू झाला. आणि दुसऱ्या बाजूला आपण जे दिनदर्शिका वापरतो, जी जानेवारी फेब्रुवारी वगैरे आहे, हो तशीच आपण एक चैत्र वैशाख अशी पण एक आपल्याकडे कालगणना पद्धती आहे. हो तर ती गणना पद्धती ही जानेवारी फेब्रुवारी ही कालगणना पद्धती आणि शेती हम्म. ह्याचा जेव्हा समन्वय साधायचा प्रयत्न केला की दरवर्षी कधी काय केलं पाहिजे वगैरे अशा दृष्टीने, तेव्हा असं लक्षात आलं की चैत्र वैशाख ही कालगणना पद्धती ही निसर्गाशी जुळवून घेणारी आहे आपल्या, म्हणून मग त्याचा अभ्यास सुरू झाला. तो झाल्यानंतर चैत्र वैशाख असं फॉलो करताना असं लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा जर प्रिसाईज जायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला नक्षत्राचा अभ्यास करायला पाहिजे. असं त्या नक्षत्रांपर्यंत पोहोचलो. वाव काका, म्हणजे अन इंजिनियर, नंतर फार्मर, आणि म्हणजे जसं मी स्टार्टिंगलाच म्हटलं की तुम्ही थांबायचं नाही हे ठरवलंय आणि आता हळूहळू तुम्ही नक्षत्रांकडे वळलात. तर माझा पहिला प्रश्न आता असा असेल की म्हणजे आता सर्वसामान्यांना नक्षत्र हे माहिती असतील की बाबा माझ्या पत्रिकेत मी कधी कुठलं एक नक्षत्र ऐकलंय, पण त्याचा असा होलिस्टिक आपल्या जीवनावरती त्याचं एवढं इम्पॉर्टन्स आहे किंवा ते एवढं आपल्याला काय म्हणतात इझी, Exactly काय आहे हा ते? म्हणजे नक्षत्र नक्षत्र म्हणजे काय, काय? हा हे जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल. Yes. नक्षत्र म्हणजे आपण सर्वसामान्यपणे आता आपण जीपीएस सिस्टीम वापरतो. हो हो म्हणजे आपलं लोकेशन कुठे आहे पृथ्वीवरती हे बरोबर. जीपीएस सिस्टीमने आपल्याला कळतं. आता ब्रह्मांडामध्ये संपूर्ण याच्यामध्ये आपली पृथ्वी एका कक्षेमध्ये सूर्याच्या भोवती फिरत असते. हम्म. आता ती ज्या वेळेला लंबगोलाकृती फिरते सूर्याच्या भोवती, त्यावेळेला पृथ्वीचं लोकेशन कुठे आहे ओके. ह्याच्यावरती पृथ्वीवरचं हवामान कसं राहील हे ठरतं. कारण सूर्यापासून कुठल्या अँगलला आपण आहोत, किती दूर आहोत, किती जवळ आहोत, ह्याच्यावरती सूर्याची एनर्जी आपल्याला किती मिळते हे सगळं ठरत असतं. आता हे ठरवण्यासाठी नक्षत्र ही एक कन्सेप्ट आहे. ओके. आणि ती कशी आहे की आपण घड्याळात जेव्हा आपण बघतो काटे आहेत ते फिरत असतात हो आणि आकडे स्थिर आहेत, बरोबर. आणि त्याच्यावरनं आपण वाजले किती हे ठरवतो. तर आकाशामध्ये अशी 28 आकडे जसे आहेत तशी नक्षत्र म्हटलेले आहेत त्याला, की 28 नक्षत्र आहेत ही संपूर्ण गोल 360 डिग्रीमध्ये. बरोबर. आता ही जी नक्षत्रांच्या जागा ठरलेल्या आहेत, आता सूर्यामध्ये आहेत नक्षत्र बाहेर, सगळ्याच्या बाहेर आहेत, आणि मध्ये आपण आपली पृथ्वी सूर्याची भोवती फिरते आहे. ज्या वेळेला मी पृथ्वीवर आहे इथनं सूर्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पलीकडे बघतो, तिथे कुठलं नक्षत्र आहे ते त्यावेळेचं सूर्य नक्षत्र. ओके. असं हे माझ्या दृष्टीने मी त्याला नाव ठेवलंय युपीएस सिस्टीम आहे, म्हणजे युनिव्हर्सल पोझिशनिंग सिस्टीम. ओके. हे नक्षत्र त्याच्यावरनं तुमची पोझिशन, युनिव्हर्स मधली पोझिशन पृथ्वीची ठरते. बरोबर. जशी जीपीएस मुळे माझी पृथ्वीवरची लोकेशन ठरते, तशी युनिव्हर्स मधली पृथ्वीची लोकेशन ही नक्षत्रामुळे ठरते, सूर्य नक्षत्र. आता नक्षत्र याचा थोडासा आणखीन एक जो संदर्भ आहे तो पण इथेच सांगतो. बरोबर. की आपण ज्या वेळेला पृथ्वीवरनं सूर्याच्या पलीकडे बघतो किंवा सूर्याच्या कॉन्टेक्स्ट मधनं समोर बघतो, त्यावेळेला ते सूर्य नक्षत्र झालं. बरोबर. पण त्याच वेळेला आपण पृथ्वीवरनं चंद्रावरनं समोर बघितलं तेव्हाही आपल्याला एखादं नक्षत्र दिसतं, कारण ते सगळ्यात बाहेर आहे. ओके ओके. लक्षात आलं की नाही? आणि मग त्याला आपण चंद्र नक्षत्र म्हणतो. वाव. नावं तीच आहेत, नक्षत्र तीच आहेत. बरोबर. घड्याळाची डायल नजरेसमोर आणली तर तुमच्या लक्षात येईल ती तिथेच आहेत. फक्त कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही बघताय. सूर्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं की ते सूर्य नक्षत्र झालं, चंद्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं की ते चंद्र नक्षत्र झालं. हे कशासाठी आहे तर ते हे नक्षत्राचं थोडक्यात मला जे सांगता आलं ते नक्षत्र हे काय आहे निश्चित, तर ते माझ्या दृष्टीने आपलं लोकेशन ठरवण्यासाठी असलेला एक भाग आहे नक्षत्र हा.
आणि मग त्या नक्षत्राचं स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचा प्रभाव वगैरे हे बऱ्याच गोष्टी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतात. पण म्हणून नक्षत्र ह्या गोष्टीला महत्व आहे. जसं 365 दिवस म्हणजे एक पूर्ण चक्र होतं. बरोबर. एक वर्ष. एक वर्ष म्हणतो. हो. आणि त्याचे 12 भाग केले की महिना होतो. हो. म्हणजे 30 दिवसाचा तो स्लॉट होतो. बरोबर. नक्षत्र 28 असल्यामुळे तो स्लॉट खूप कमी होतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रिसाइज काम करू शकता. महिन्यापेक्षा सुद्धा जास्त प्रिसाइजली त्या नक्षत्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही शेतीमध्ये काम करू शकता. वाव. अशा दृष्टीने मी तो नक्षत्राचा अभ्यास आणि याच्या पाठीमागे लागलो आणि मग पुढचा प्रवास झाला. असं आहे. सो आपल्याला काकांमुळे एक नवीन पोझिशनिंग सिस्टम समजली, ती म्हणजे युपीएस इन्स्टेड ऑफ जीपीएस. आणि आता आपण पुढे काकांकडून समजूनच घेऊ की युपीएस सिस्टमचा आपल्या जीवनात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात काय त्याचं काय मूल्य आहे आणि त्याचं ते आपण कसं आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. सो काका, थोडं आता पहिले तर 28 नक्षत्र तुम्ही बोललात. तुम्ही त्याचं कॉन्टेक्स्ट हे समजवलं की चंद्राकडून बघितलं तर ती चंद्र नक्षत्र, सूर्याच्या अँगलनी बघितलं ते सूर्य नक्षत्र. पण मग असे दोन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण ते का बघायचे, त्याचं इम्पॉर्टन्स काय? तर ह्याच्यामध्ये कसं आहे की संपूर्ण युनिव्हर्स मध्ये मूळ ऊर्जेचा स्रोत हा सूर्य आहे. हो. आणि पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह चंद्र आहे. बरोबर. चंद्राचं बल हे पृथ्वीवरती असतं आणि त्याच्यामुळे पाण्यावरती त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो प्रत्यक्षात. आणि भरती ओटी ही चंद्राच्या कलेप्रमाणे होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता संपूर्ण जीवसृष्टीमध्ये आपल्यामध्ये पण 80% पाणी आहे. त्याच्यामुळे चंद्राचा कॉन्टेक्स्ट हा त्याच्या दृष्टीने वापरला जातो की चंद्राच्या स्थितीवरनं आपल्यावरती काय प्रभाव आपल्या सगळ्या ह्याच्यावरती घडत असतो. म्हणून चंद्र नक्षत्र हा एक विषय आला. बरोबर. आणि सूर्य नक्षत्र हा ऊर्जा स्त्रोत आहे. आणि जेव्हा सूर्याच्या भोवती आपण फिरतो त्यावेळेला वर्षभरात जे ऋतू होतात ते ऋतू होण्याचं कारण हा सूर्य आहे. आणि सूर्याच्या भोवती आपली स्थिती युपीएस सिस्टीम. म्हणून ह्या दोन कॉन्टेक्स्ट आपल्या जीवनासाठी किंवा संपूर्ण सजीव सृष्टीसाठी महत्वाचे ठरतात. आणि मग ह्याच्या पुढे ह्याचा उपयोग कसा करता येईल वगैरे असे सगळ्या गोष्टी येतात. सर्वसाधारणतः आपण ज्या वेळेला भटजीकडे जातो किंवा काही कार्य करायचं आहे किंवा अशा वेळेला त्यावेळेला हे शब्द आपल्या काही कानावर पडतात. एवढंच आपल्याला माहिती असतं. नक्षत्र म्हणजे निश्चित काय वगैरे हे याच्यामध्ये आणखीन डीप नॉलेज भरपूर आहे. पण सर्वसामान्य माणसाला इतपत माहिती असणं आवश्यक आहे की नक्षत्र म्हणजे काय आहे आणि ते कसं डिराईव्ह होतं. तर त्या दृष्टीने ही माहिती सांगितली मी. बरोबर. आणि मग ह्याचा उपयोग कुठे आणि कसा होतो हा पुढचा मुद्दा आहे. लक्षात. मला आठवतंय तुम्ही आता जे म्हणालात की आपल्या चंद्राचा प्रभाव पाण्यावरती होतो, म्हणजे आपल्या शरीरातल्याही आणि समुद्रातल्या किंवा नदीतल्या वगैरे वगैरे, काही समुद्रातल्या स्पेसिफिकली. सो मला आठवतंय की मी कुठेतरी हे वाचलंय आणि अनुभवलंय सुद्धा की बरेचदा असं होतं की जेव्हा पौर्णिमा असते किंवा अमावस्या असते तर ऑटोमॅटिकली आपण थोडेसे जास्त ट्रिगर होतो. मी असं नाही म्हणणार चिडचिड करतो, पण जर आपण ऑब्झर्व केलं की आज आपण उगाचच वैतागतोय आणि जर कॅलेंडर जाऊन बघितलं तर आपल्या लक्षात येतं अरे आज अमावस्या होती किंवा आज पौर्णिमा होती. तर मग ह्याचं पण काही कॉन्टेक्स्ट असं रिलेटेड आहे का हे सब्जेक्ट? हो, निश्चित रिलेटेड आहे. आणि त्या दृष्टीने जे वैदिक दिनदर्शिका म्हणून जी आता आम्ही प्रसारित करायचा प्रयत्न चाललेला आहे त्याला आणखीन एक सब टायटल आपण दिलेलं आहे जन पंचांग म्हणून, सुलभ जन पंचांग. आता पंचांग म्हटल्यानंतर परत इथे हाच प्रश्न येतो की पंचांग या टर्म माहिती आहे आपल्याला, ऐकलेलं आहे, माहिती आहे नुसतं की असं काहीतरी असतं. पण पंचांग ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाही. नक्कीच. तर पंचांगामध्ये 5 गोष्टी गृहीत धरल्या जातात. आणि जे पंचांग
गुरुजी वापरतात किंवा ज्योतिषी वापरतात त्याच्यामधल्या 5 गोष्टी वेगळ्या असतात. ओके. म्हणजे त्या आहेत पण त्या तिथे दिलेल्या असतात तर त्यांच्या कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने. आम्ही हे जनपंचांग करताना सुलभ जनपंचांग किंवा वैदिक दिनदर्शिका करताना असं केलंय की ज्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत अशा ज्या 5 गोष्टी आहेत. वर्ष आहे, ऋतू आहे पहिला, बरोबर. वर्ष आहे, महिना आहे, त्याच्यानंतर तिथी आहे हो. आणि नक्षत्र आहे. ओके. अशा 5 गोष्टी आपण त्या ह्याच्यामध्ये दिल्यात की सर्वसामान्य माणसाची ह्या 5 गोष्टींचा दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहे आणि ती माहिती असायला पाहिजे. जसं आता तुम्ही म्हणालात की अमावास्या आणि पौर्णिमेला हे चंद्राचं बल वाढल्यामुळे पाणी वरती येतं किंवा उसळतं. त्याच्यावरचा गुरुत्वाकर्षण कमी होतं. त्याच्यामुळे ते सहज वरती चढतं. तर ते सहज वरती चढतं म्हणजे काय होतं की आपल्या शरीरात सुद्धा ते मेंदूकडे जातं सहजरित्या आणि मग मेंदू ऍक्टिव्ह होतो इतर दिवसांपेक्षा आणि विचार हाच तुम्हाला पुढे सगळं करवत असतो. त्याच्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमताच वाढते एकदम त्या काळामध्ये आणि मेंदू ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुम्ही थोडेसे हायपर झालेत किंवा तुम्ही फार सेन्सिटिव्ह झालेत अशा प्रकारच्या त्या अनुभव येतो तुम्हाला. पण ह्याच्यासाठी सांगितलं असं की हे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका करण्याच्या मागचा हाच हेतू आहे की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर आपल्याला माहिती असतील सर्वसामान्य लोकांना माहिती असतील तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा चांगला उपयोग करू शकतो. बरोबर. उदाहरणार्थ ज्याला थोडासा वेळ लागलेला आहे किंवा असं म्हणतो तो ह्या काळात खूप झटकन रिॲक्ट होतो. आपल्या शेजारचाच असेल किंवा आपल्या माहितीतला किंवा आपल्या घरातला असेल आणि त्याचा कुठला विषय हा जास्त सेन्सिटिव्ह आहे हे आपल्याला माहिती असतं. तर आपण काय करू शकतो की पौर्णिमा आणि अमावस्याच्या ह्याच्या जवळपास तो विषय त्याच्या समोर येणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हे दिनदर्शिकेचा हे सगळं केलेलं आहे. प्रसारित करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या दृष्टिकोनात नाही. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी आता फक्त एक बोलते ते करेक्ट करा जर मी चुकीचं म्हणाले तर. तो बेसिकली या दिनदर्शिकेतून आम्हाला हे समजू शकतं की एका पर्टिक्युलर डेटला फॉर एक्झाम्पल आज तारीख आहे मला वाटतं 8 तारीख राईट. हो 8 तारीख. सो 8 तारखेला आज कुठली तिथी आहे, आज कुठलं नक्षत्र आहे, आज कुठला ऋतू आहे तर हे आपल्याला जनरली माहितीच पडतं. जनरली आपल्याला माहिती असतं की आता पाऊस आहे बाबा. सो हे सगळं एका तुमच्या ह्या दिनदर्शिकेतून आपल्याला कळू शकतं. ओके. तर आता मी पुढचा प्रश्न विचारते. ऋतू मला आठवतं आपल्या चर्चेमध्ये बऱ्याचदा आपण तुम्ही मला ह्याची इम्पॉर्टन्स कळून दिलंय की ऋतूप्रमाणे आहार करणं फार गरजेचं आहे आणि आय थिंक बरेच आजकाल सगळा समाजच मी म्हणेन हळूहळू त्या बाबतीत एज्युकेटेड होत आहे, स्वतःमध्ये तसा बदल घडवत आहे. कारण आता पहिले कसं होतं की जे पिकायचं तेच मिळायचं राईट. आणि आता असं झालंय की तुम्हाला सगळ्या म्हणजे ग्लोबलायझेशन झाल्यामुळे जगातली काही गोष्टी सगळ्या कायम तुम्हाला मिळू शकतात. बरोबर. आणि मग आपल्याला ते भान नाही राहत. आपल्याला वाटतं की समोर मिळालं तर आज बनवून हे खाऊया किंवा हे फळ आज आपण खाऊया. सो थोडस त्या कॉन्टेक्स्ट मधून पण तुमच्या दिनदर्शिकेने कसा फायदा होईल ह्याचं जरा आम्हाला सांगाल तर उत्तम. तर मुळात या दिनदर्शिके पाठीमागचा जो हेतू आहे बनवण्याचा तो असा आहे की अन्नधान्य पिकवणारा जो शेतकरी आहे त्याला विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी सहाय्य करावं या दिनदर्शिकेच्या मार्फत. आणि त्यांनी जे विषमुक्त अन्न पिकवलेलं आहे ते घेणारे जे ग्राहक आहेत आपण सर्वसामान्य लोक आहोत त्यांनी ऋतुचर्येप्रमाणे ते सेवन करावं की ज्याच्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं राहील. आणि आता काय झालं की आपल्याला जुनी परंपरा किंवा जुन्या गोष्टी ह्या चांगल्या नाहीत असं एक थोडस आपल्यावरती जो प्रभाव पूर्वी होता आता तो कमी व्हायला लागला. तर ते जुनं नॉलेज आहे ते आता हरवत चाललेलं आहे. आता नवीन माहितीच नाहीये. आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांना म्हणजे
माझ्या आजोबांना किंवा त्यावेळच्या लोकांना थंडीमध्ये काय खावं काय खाऊ नये हो. हे माहिती होतं. हम्म. उन्हाळ्यात काय खावं काय खाऊ नये, दूध कधी घ्यावं, ताक कधी प्यावं, दही कधी घ्यावं, हम्म. हे सगळं माहिती होतं. पण त्या मधल्या ह्या काळामध्ये आपण हे सगळं विसरून गेलोय. हम्म. हम्म. आणि ते खूप सायंटिफिक आहे. म्हणजे जुनं आहे बुरसटलेलं वगैरे असं नाहीये. त्याच्या पाठीमागे खूप सायन्स आहे. हम्म. म्हणजे आता होतं कसं की शास्त्र काय सांगतं म्हणजे मग ते देवाधर्माकडे जातं. बरोबर. तर शास्त्र म्हणजे सायन्स आहे. आता आपण जे सायन्स म्हणतो हे सगळं याच्या पाठीमागे आहे. आणि मग त्याच्यासाठी तिथीचा भाग येतो हो. की तिथीनुसार चंद्रकला वाढते. ओके. हे ते सगळ्यांना माहिती हो. आहे. हो. मग चंद्रकलेच्या वाढीनुसारच तिथी ठरते. बरोबर. आता तिथी जशी वाढत जाते तसं चंद्राचं बल याच्यावरचं लिक्विडवरचं किंवा पाण्यावरचं हम्म. हे वाढत जातं. बरोबर. त्यामुळे पौर्णिमेला ते जास्तीत जास्त असतं. करेक्ट. पौर्णिमेनंतर ते कमी कमी होत जातं. हम्म. आता झाडांच्या बाबतीत काय आहे की झाडांनाही पाणी आवश्यकता असते. हो. पाण्याशिवाय काही होणार नाही. आणि त्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की झाड हे ऍक्च्युअली जमिनीतनं फार कमी घेतात. ओके. हेच माहित नाहीये बरेच जणांना. ओके. झाड ही सोलार सिस्टीम आहे. ओके. म्हणजे झाड हे स्वतःचं अन्न हे सूर्याचं ग्रहण करून त्याच्यापासून कर्बग्रहण म्हणतात त्याला, ते करून अन्न बनवतात आणि त्या अन्नापासूनच आपल्याला ते फळं देतात. हम्म. पाणी जमिनीतनं आवश्यक आहे. ओके. आणि अन्न बनवायला आपण खातो ते अन्न किंवा झाडाला पण वाढण्यासाठी लागणारं अन्न हे पूर्णपणे सूर्यप्रकाशामुळेच बनतं. ओके. त्याच्यामुळे सूर्य नक्षत्राचं महत्व आहे. बरोबर. आणि पाणी हे आपलं महत्वाचं नाही. पाण्याविना आपण अन्नाविना जगू शकू पण पाण्याविना जगू शकणार नाही. नक्कीच. म्हणून चंद्राचं महत्व आहे. वाव. म्हणून ही दोन्ही नक्षत्र चंद्र आणि सूर्याची ही महत्वाची ठरतात. आणि त्या ह्याच्यामध्ये मग त्याचा कसा उपयोग शेतीत करायचा हा पूर्वी लोकांना माहिती होता. मी सांगितलं असं की रोहिणी नक्षत्रामध्ये आमच्या इथे ह्या एरियामध्ये पेरा करतात. म्हणजे त्यावेळेला तर पाऊसच नसतो. ओके. धूळ पेरणीच म्हणतात त्याला. ओके. हे चांगली तापलेली जमीन असते आणि अशा वेळेला भात पेरतात. बरोबर. आता इतके हा अभ्यास सुरू केल्यापासून मी कायम लक्ष ठेवून आहे. हे पहिलं वर्ष आहे की रोहिणीच्या आधीच पाऊस पडला. हो. यंदा. हो. त्यामुळे यंदा काय होईल मला माहित नाही. पण गेले इतक्या वर्षामध्ये म्हणजे 25-30 वर्षामध्ये गेले 30 वर्ष होऊन गेली आता मी मुंबईहून इकडे येऊन. बरोबर. गेल्या 30 वर्षामध्ये रोहिणीत केलेला जो पेरा आहे भाताचा ते उत्पन्न त्यांनी दिलं नाही असं एकही वर्ष झालेलं नाही. म्हणजे ती सिस्टीम नक्षत्राप्रमाणे एवढी परफेक्ट बसलेली आहे. कारण मी सांगितलं असं की हे सगळं युपीएस सिस्टीम आहे. त्याच्यामुळे ते तसं घडणारच आहे. फक्त आपण जी आता गडबड केलेली आहे वृक्षतोड आणि हे सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे थोडं व्हेरिएशन येतं पण बेसिक डाटा बदलत नाही. बेस तुम्हाला मिळतो. म्हणून नक्षत्राचं खूप महत्व आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या नक्षत्रामध्ये कुठली वनस्पती चांगली उगवेल असा एक अभ्यास झालेला आहे. आणि ती जी सिस्टीम आहे ती आहे भारतीयच. पण आता सर्वत्र साधारणतः बायोडायनॅमिक फार्मिंग अशी एक विचारसरणी आहे किंवा ती एक सिस्टीम आहे शेती करायची की ज्याच्यामुळे त्या ठराविक दिवशी जर तुम्ही अन्नधान्य किंवा काय ते पेरलं बी पेरलं तर त्याच्यानंतर उगवून येणारं जे पुढचं त्याचं झाड आहे ते जवळपास 10% उत्पादन अधिक देतं तुम्हाला. आणि दुसरं रोगराई येत नाही त्याच्यावरची. मग ह्याच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे असा सगळा बायोडायनेमिक्सचा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे हे बाहेरचं ज्ञान नाहीये. आपलंच आहे. त्यांनी असं लिहून ठेवलंय ज्यांनी हे डिराईव्ह केलं त्यांनी की भारतीय पंचांगाचा अभ्यास करून मी हे डिराईव्ह केलंय.
म्हणजे कसं झालं की हा स्त्रोत परत आपल्याकडचाच आहे ना. म्हणून मग वैदिक हे सगळ्यात पुराण ज्ञान आहे आपलं. हो. मग त्याच्यामध्ये लक्षात यायला लागलं की पंचमहाभूत ही एक आपली थिअरी आहे, भारतीय ही आहे की प्रत्येकाच्यात पंचमहाभूत आहेत हो. आणि ती काम करत असतात. हम्म. तर ही पंचमहाभूत कुठली आणि मग कुठल्या नक्षत्रामध्ये कुठलं पंचमहाभूत प्रबल असतं तर हे पण आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलंय. वाव. ही नक्षत्र ह्या पंचमहाभूताची आहेत. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, जल, अग्नी, जल आणि पृथ्वी. पृथ्वी हे स्थूल स्वरूप आहे, आकाश हे सगळ्यात सूक्ष्म किंवा काही नाही, याला आकाश म्हणतात. आणि मग वनस्पतींमध्ये पण आपल्या लोकांनी हे भाग केलेले आहेत. ओके. हा, आता कसं आहे की आकाश आहे, आकाश तत्व म्हटलं की काही नाही यालाच आकाश म्हणतात, म्हणून त्याच्या वनस्पतीच नाहीत. अच्छा. ओके. लक्षात आलं की नाही. मग आलं तुमचं वायू तत्व. आता वायू तत्व कशाशी जोडलेलं आहे तर सुगंध, वास हे त्याचं वाहक आणि हे आहे. त्याच्यामुळे फुलझाड ही वायू तत्वात येतात. त्याच्यानंतर येतो वायू तत्वानंतर अग्नी. अग्नी तत्वामध्ये बीज तत्वाची, ज्याच्यात फळात बी आहे, बियाणे आहेत, ही सगळी त्याची आहेत. त्याच्यानंतर येतो जलतत्व. जलतत्व म्हणजे पाणी. आता ज्या फळामध्ये जास्त पाणी आहे, कलिंगड आहे किंवा ही सगळी त्या तत्वाची झाडं किंवा फळझाड ही आहेत. तसंच पृथ्वी तत्वाची म्हणजे कंदमुळं. ओके. किती सिंपल आहे. एकदम सिंपल आहे, खूप छान आहे. आणि म्हणजे असं लक्षात ठेवायला काहीतरी मोठं काही लक्षात ठेवायला असं नाही, पण हे सामान्य ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं. आणि ते ह्या प्रकारे की शेतकऱ्यांनी त्याचा वापर विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी करावा आणि ते सेवन करणारे, जे आपण ग्रहण करणार आहोत, ते ऋतुमानाप्रमाणे आपण जर ती चर्या ठेवली तर आपला डॉक्टरांपासून, रोगराईपासून आपली बऱ्यापैकी आपण दूर राहू शकतो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याकडे व्हायरस आला होता, कोविड हा व्हायरस होता, व्हायरसला कोण बळी पडले तर ज्यांची प्रतिकार शक्ती कमी होती. त्याच्यावरती औषध काहीच नव्हतं, पण बेसिकली तुमची प्रतिकार शक्ती ही चांगली असायला पाहिजे. ही जी गोष्ट ही संपूर्ण आयुष्यभर आपल्याला पाळली गेली पाहिजे की तुमची जर प्रतिकार शक्ती चांगली असेल आणि ती करण्यासाठी तुम्हाला औषधं खाण्याची गरज नाहीये. तुमचा आहार तुम्ही ऋतुचर्येप्रमाणे जर घेतलात आणि हे जर नियम ढोबळपणाने जर आपण पाळले तर आपोआप तुमची इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकार शक्ती चांगली वाढते आणि मग तुम्हाला सहजी कुठल्याही रोगराईचा आजार होणं किंवा हे तुम्ही बळी पडत नाही. असं ह्या वैदिक दिनदर्शिका किंवा सुलभ जनपंचांग असं आपण त्याला म्हणतो, त्याच्या पाठीमागचा हा मूळ उद्देश आहे की चांगलं पिकवावं आणि चांगल्या प्रकारे खावं आणि तब्येत राहावी आणि दिनचर्या त्याच्यामुळे आपली आपण स्फूर्ती राहील, काम चांगलं करू शकतो. अशा प्रकारचा हा उद्देश आहे त्याच्या मागे. खूपच पॉझिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह होत असतात काका तुमचं, आणि आय थिंक त्याचे रिझल्ट पण खूप पॉझिटिव्ह आहेत. मी आपल्या दर्शकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही आता ऐकलंच काकांकडून की किती सिम्पल आहे, असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये ना. आता काकांनी आपल्याला एक्सप्लेन केलं, आपण सहजरित्या ते समजू शकलो. सो जमल्यास ही दिनदर्शिका नक्की फॉलो करा आणि बघा की तुम्ही त्याच्यामुळे काही आपल्या आयुष्यात बदल घडू शकताय. आणि मी काकांचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन, सो दॅट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. काका, एनिथिंग एल्स तुम्ही दिनदर्शिकेबद्दल जे काही आपण आता कव्हर नाही केलं, असं काही कव्हर करू इच्छिता? प्रोबॅबली आपण नक्षत्रांबद्दल भरपूर बोललो, राईट? मे बी एखाद दुसरं नक्षत्रांचं एक्झाम्पल देऊन
जर तुम्ही दैनंदिन जीवनात शेतकऱ्यांच्या बद्दल तर आपल्याला कळलंच की कुठल्या नक्षत्रात त्यांनी कुठलं पीक घ्यायला पाहिजे. असं दैनंदिन जीवनात त्याचं काय महत्व आहे का? कारण आता हा कॉमन मॅन पण हे वापरेल दिनदर्शिका, राईट? तर मग ती कशी त्यांनी यूज हे करायची? दिनदर्शिका ऑनलाईन आपण उपलब्ध करून दिलेली आहे. वा, ओके. ग्रामोदय.in ओके. या वेबसाईट वरती ही फ्री डाउनलोड साठी उपलब्ध आहे. मी ती लिंक टाकून ते असेल. आपण लिंक टाकू याच्यावरती. आता याच्यामध्ये कसं आहे की ऋतुचर्या समजण्यासाठी नक्षत्रांची गरज आहे, ओके, आलं लक्षात. म्हणून नक्षत्र त्याच्यात दिलेली आहे. आणि त्याच्यावरती एक मोठं कालचक्र म्हणून एक त्याचे मुखपृष्ठ आहे. आपण तेही एक फोटो आपल्या याच्यामध्ये बॅकग्राऊंडला टाकूया नक्की. की त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षाचं ऋतू कसे होतात हे सगळं आपण त्याच्यामध्ये नीट दिलेलं आहे. वा. कुठल्या तारखेपासून, उदाहरणार्थ आणखीन एक गंमत आता शेवट जाता जाता सांगतो. आपण जे 14 जानेवारी किंवा 10 जानेवारीला मकर संक्रांत, हो, हो. मकर संक्रांतीला आपण काय म्हणतो, उत्तरायण सुरू झालं, हो, हो. बरोबर. हो. ऍक्च्युली उत्तरायण 22 डिसेंबरला चालू होतं. ओके. काका खूप मोठी कॉन्ट्रोवर्शियल लाईन हो, बोलतात. हो. आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ओके, ओके. मी माझ्या मनचं नाही सांगत आहे. बर. कारण ही जी नक्षत्र वगैरे आहेत ही नासाही त्याचा उपयोग करतो त्यांच्या कॅल्क्युलेशन साठी. ओके. आणि त्यांच्याकडून कन्फर्म झालेली स्थिती आहे किती डिग्रीवरती कुठलं नक्षत्र आहे. ओके. हे त्यांच्याशी आम्ही ताडून बघितलेलं आहे हे पंचांग बनवताना. ओके, इंटरेस्टिंग. लक्षात आलं की नाही. त्याच्यामुळे ते जर आपल्याला बघितलं आपण तर लक्षात येईल की कुठल्या नक्षत्रामध्ये कुठला ऋतू आहे. मी सांगितलं असं की 22 डिसेंबरला जर आपला उत्तरायण सुरू होतं तर आपली जी संक्रांत आपण साजरी करतो ती खरी 22 डिसेंबरला करायला पाहिजे. 21 किंवा 22 डिसेंबरला येते ती. 15 दिवस आधी तुम्ही तिळगुळ बनवायला घ्या, तिळाचे लाडू. आता कसं आहे माहितीये का, तिळगुळ हे कशासाठी आहे तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणाऱ्या या दोन्ही गोष्टी आहेत. बरोबर. बॉडीमध्ये हे हीट वाढवण्यासाठी किंवा एनर्जी वाढवण्यासाठी. आता 22 डिसेंबर हा सगळ्यात छोटा दिवस आहे. ओके. त्यामुळे जास्त थंडी त्या दिवशी असू शकते. ओके. मी हे ऑब्झर्व करणार आहे 22 डिसेंबरला. आणि 22 डिसेंबर पासून पुढे काही दिवस जर तुम्ही हे खाल्लं तर ते त्या ऋतूच्या हिशोबाने तुम्हाला आवश्यक गोष्ट आहे. आलं लक्षात. हा म्हणजे आपले जे सण आहेत ना हे सगळे निसर्ग चक्राशी जोडलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला गणपतीमध्ये त्यांना तुम्ही मोदक आणि हे दाखवता तर त्यावेळेच्या त्या ऋतूमध्ये ते खाण्याची आवश्यक गरज आहे, ते अन्नाची त्या. ओके. असं ते सगळं जोडलेलं आहे. पण हे एकदम सगळं सांगितलं तर बाबावून जायला होईल किंवा ते लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे हळूहळू एकदा तुम्ही फ्री डाउनलोड आहे, कारण त्याच्यातनं पैसा कमवणं हा उद्देशच नाही. आम्ही त्याच्या काही प्रती छापल्या होत्या, यंदा 1001 प्रती छापल्या होत्या, पण त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि हे तेवढं कसं आहे, मी आणि माझा एक भाऊ आहे, आम्ही दोघच जण हे सगळं करतो. त्याच्यामुळे लिमिटेशन्स आहेत आम्हाला. पण फ्री डाउनलोड हे कोणी कुठेही करू शकतं. तर तिथनं ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे, कालचक्र दिलेलं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला हे सगळं लक्षात येईल कसं काय घडतं आणि काय काय होतं ते. आणि हे लक्षात घेऊन जर तुम्ही तुमची दिनचर्या बनवलीत आणि आहाराचं नियोजन केलं तर सुदृढ चांगली माणसं आपण तयार होऊ असं मला वाटतं. किती छान काका. थँक्यू सो मच. तुम्ही ही इन्फॉर्मेशन आमच्या सर्वांसोबत शेअर केली आणि तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही या वयात सुद्धा अभ्यास करून, म्हणजे अभ्यासाला तुम्ही अजिबात कंटाळलेला नाहीयेत, अभ्यास करून ही दिनदर्शिका आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवलीत. आणि आय एम कॉन्फिडेंट की ह्या एपिसोड मधून तुम्हाला खूप माहिती मिळाली असेल आणि ह्या एपिसोड नंतर तुम्ही ऋतुचर्येकडे वळाल आणि स्वास्थ्याकडे पण तुमच्या लक्ष द्याल. सो थँक्यू सो मच वन्स अगेन काका. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आज आपण नक्षत्राचा मानवी जीवनावर आणि शेतीवर होणारा प्रभाव जाणून घेतला.
हे केवळ प्राचीन ज्ञान नसून आजही आपल्याला निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवतं. महाजन काकांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच विचार करा आणि आपल्या जीवनाला एक सुंदर वळण द्या. शेवटी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत आनंदात राहा, निसर्गाशी जुळून राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा. आणि ॲज आय ऑलवेज से, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स. भेटू पुढच्या आठवड्यात अजून एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत टेक केअर.